नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील खास पारंपरिक अशी रेसिपी, ती आहे बासुंदी। श्रीमंत आणि अत्यंत चविष्ट गोड पदार्थ आहे ही बासुंदी। हळूहळू आटवलेल्या दुधामध्ये साखर, वेलची आणि सुकामेवा घालून तयार केली जाणारी ही डिश सण, लग्न किंवा खास प्रसंगी बनवली जाते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खास आणि झटपट बनणारी बासुंदीची रेसिपी। तर सर्वात अगोदर आपण इथे बनवणार आहोत कॅरमेल बनवण्यासाठी मी इथे 1/4 कप साखर घेतलेली आहे। थिक बॉटमच्या पॅनमध्ये आपल्याला मंद गॅसवरती कॅरमेल होण्यासाठी ठेवायचं आहे। एका पातेल्यामध्ये किंवा एक कढाईमध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याच्यामध्ये फुल क्रीम दूध घ्यायचं आहे आणि त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे कॅरमेल तयार झालेलं आहे आणि ह्या कॅरमेलमध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध। ह्याला जास्त घट्ट कॅरमेलला जास्त डार्क करायचं नाही, त्याने ह्याची चव कडवट येऊ शकते। मधासारखं साधारण रंग आल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दूध आणि हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कॅरमेल। त्याच्यानंतर आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे। दुधालाही छान उकळी आलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये हे जे कॅरमेल तयार केलेलं आहे ते कॅरमेल मिश्रित दूध मिक्स करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ताबडतोब दुधाचा रंग जो आहे तो बदललेला आहे। हा बासुंदीमध्ये दूध चांगलं आटवून घट्ट केलं जातं, त्यामुळे त्याची चव अधिकच रिच आणि मऊसर होते। वरून बदाम, पिस्ता घातल्यामुळे ती दिसायलाही खूप आकर्षक दिसते। तर साधारण ह्याच्यामध्ये खव्याचा वापर केला जातो, पण जर आपल्याकडे खवा नसेल तर आपण मिल्क पावडरचा देखील वापर करू शकतो। 2 चमचे मिल्क पावडरमध्ये मी दूध टाकलेलं आहे आणि ह्याच्यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्या पूर्ण विरघळू द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दूध पावडर दुधामध्ये मिक्स करायचे आहे, जेणेकरून आपलं दूध जे आहे ते पटापट घट्ट होणार आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहे चारोळी, थोडीशी साखर, कारण मिल्क पावडर देखील गोड असते, आपण कॅरमेल देखील टाकलेलं आहे, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं। त्यानंतर मी इथे काजू आणि बदामची पावडर टाकलेली आहे, ज्याने आपल्या दुधाला लवकर असा दाटसरपणा येईल आणि छान त्याच्यामध्ये घट्टपणा येईल। आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे टाकायची आहे वेलची पावडर। तर झाली ना तयार बासुंदी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून एकदा नक्की कळवा आणि तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग।